प्रेमनाथ इकडे ये ना. कोण मी? तूच. कायले हे कडक लक्ष्मीच्या तोंडात साखर कस काय पडली? काहीतरी काम असेल हिचं माझ्याकडे. ये ना लवकर. नक्की. तुमने पुकारा और हम चले आए रे, जान है तेरी परदे आए रे. मला एक सांग, तुला काही काम आहे का? अगं तू फक्त सांग ना, तुझ्यासाठी सगळे काम एकीकडे तू एकीकडे, तू फक्त बोल. तसं बी तू मोकळा सांगच आहे म्हणा. हा? म्हणजे तू किती चांगलं आहे ना, तू सगळे काम माझ्यासाठी साईडला ठेवतोय. तेवढं आहे. बरं काय काम होतं तेच नाही सांगितलं तू, बोल ना. अरे नगरला जायचंय. मागच्या आठवड्यात ना मी हार ठेवला होता तिथं, पण ना माझ्याकडे गाडीच नाहीये. गाडी? गाडी नाही तुझ्याकडे? अरे 1000 गाड्या आहेत आपल्याकडे. BMW, फरारी, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, आल्टो, पॅशन, स्कूटी, लुना. कोणती लागते सांग, फक्त 1000 गाड्या उभा करी. फक्त गाडीच पाहिजे, हे XYZ नको. नको का? तर तू थांब, मी 0 मिनिटात जातो, 0 मिनिटात येतो. वाट बघ. हा? म्हणजे वाट बघ तू तिकडे रस्त्याकडे डोळे लावून. मी आलो गाडी घेऊन. जाऊ नको मला सोड. लवकर आहे. काय ती गोर तोंड आणि काळा तिट असा खाला पाहिजे. भाऊराव, नाद नाही करायचा. काय रुपड दिसायला लागलंय म्हणजे रे, मला नाही समजलं. अहो असा राजस राजबिंडा लुक हाय का कोणाच गावात? तुम्ही डायरेक्ट सरपंच म्हणून शोभले असते, पण आपल्या गावातले लोक सगळे जळके. नाही तर तुमचा झेंडा आहे ना अख्ख्या गावात काय अख्ख्या महाराष्ट्रात मिरवला असता. जाऊ दे प्रेमा, जवळच्या माणसाने कुरघोडी केली, नाही तर गावासाठी आपले लय स्वप्न होते. अहो गावातल्या चिरगुट सगळ्या लोकांना किंमत काय करणार तुमची? नाही करणार. पण आम्हाला कळती. आम्ही आहे तुम संग. आम्ही आहे तुम संग. बस प्रेमा बस, एवढीच अपेक्षा होती मला. अरे बऱ्याच जणांना पाठीत खंजीर खोपसला आणि त्यातून नाऱ्या त्याला नुसतं पाहिलं ना तळपायाच्या आग मस्तकाला जाती. अहो लय बेकार बी नाही ती, कोणला उतरतय आईला प्रेमा. पण माय असं कानावालं आहे, मागच्या निवडणुकीत तू बराबर माझ्या विरोधात काम केलेलं आहे. काय बोलता भाऊराव? मी तुम्हाला उभ्या जन्मात असं पाप माझ्याकडून होणार नाही. हा ती नारे आहे ती बेन तसंच आता गावावर सोडलेलं आहे ती. बरोबर, जाऊ दे. पण काय काम काढलं इकडे यायचं? मोबाईल तुमचा काय नाही भाऊराव, थोडीशी आपली उलशिकच तुमची गाडी पाहिजे होती. अरे प्रेमो, मागून मागून काय मागितलं? गाडी 2 नाही 3 तासासाठी घेऊन जा, पण एक लक्षात ठेव, मला गाडी ना सारखी सारखी लागत असते. ठीक आहे, जसं तुझं काम होईल ना तशी घेऊन ये. अहो असा गेलो ना असा आलो, तुम्ही फक्त चावी द्या. हा बोल. क्वार्टर घेऊन येऊ? ए मी हॉटेलपासून पुढे आलोय. ए काय आमचं जास्त राव तुझं. काय राव, बरं आणतो. हा ठेव. क्वार्टर आणा यांना, दारू पार सगळंच करावं लागत आहे. ए वेटर, अरे किती वेळ झालं चकना सांगितलं, चकना घेऊन ये, चकना. इतक्या वेळ असतो का रे? बस, अरे बस. तुला माहिती आहे का मी कलेक्टर लेवलचा माणूस आहे. काय बघा तुला बसलं म्हणून. बस बस, अरे बस बेटा. जा जा, तू काय आपल्या लेवलचा माणूस नाही. आपल्याला उंची आहे, आपलं म्हणजे नाव आहे, कोणाला विचारून घ्यायचं. बरं बरं, संध्याकाळी करशील का? ठीक आहे, संध्याकाळी नाही अर्धी मी येतो बरं तुझ्याकडं. ठीक. ते आता राहण्याचं काय झालं? येणार आता फोन केला होता
मारायचीच नाही तो. तसं बी याला काय काम असते. ऐका ना दादू सेठ. बोला बोला पुंडे सेठ बोला. ऐका ना दादू सेठ. बोला ना बोला. गाडीची चावी पाहिजे होती 2 मिनिटं. तुम्हाला किराणा आणायचा थोडा. बरं बरं प्रभाकर शेठ तुम्हाला नाही द्यायची मग द्यायची चावी देतो राव. पण बिलाचं काय? बिलाचं का? हा ए पोरांनो बिल नाही घेऊन आलो सेठचं बरं का. वा 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 याला म्हणतायत मालक हा मालक दिलदार. ही आपली नाही दिसत गाडी. चावी तर येईल. हॅलो. हा हा बोल ना. अरे भेटली की नाही तुला अजून गाडी? किती वेळ झालं मी उभा आहे इथं उन्हात तानाचं. हा गाडीच बघतोय. हा आलो आलो 5 मिनिटात. मला नाही वाटत तुझ्याच्याने काय होणार आहे. तुझ्या भरोश्यावर उगाच थांबले मी. ठेव फोन. हा गाडी गाडी. हॅलो. हा हा घेतली ना. होय ना शिप नड्यात होती तुला क्वार्टर. अरे माय गाडी गेली ना तुला. आता काही इलाज आहे. संजयला जाईल ते घेऊन. आईला गाडी कुठं सापडायची आता. ते भाऊरावला काय सांगायचं. गाडी कुठं सापडू. ते संजयनाला दुसराच कोणतरी घेऊन जायचा. साला आपलं नशीबच गांडू. क्या करेंगा पांडू. हे कुठं चाललंय? अरे संजना तू एकटी काय करते इथं काय उभे राहिले? अगं अशी उन्हात काळे पडशील जरा सावलेत थांब. अहो पण तुम्ही कुठे चालले इकडं? आपलं काय तसं फिक्स नसतं. हे तिकडं जाईन तिकडं आपण जायचं. तुला कुठं जायचं सांग? मला नगरला जायचं होतं म्हणून विचारलं. अगं असं सांग ना तुला नगरला जायचंय म्हणून. चल बस मी सोडतो तुला. आपण फक्त माझ्यासाठी यायची काही गरज नाहीये. फक्त तुमचं काही काम असेल ना तर चला. अगं संजना तुझं लय मोठं काम आहे माझ्यासाठी. काय म्हणालात? अगं तो काम लय मोठं असेल म्हणून मी म्हणलो. बस चल बस बस गाडीवर नगरला जायचं ना बस. बर चला असं म्हणताय तर मग बस जावं लागन. बस बस हळूच. बसले. हॅलो. किती वेळ झालं पेमे गेलाय अजून आला नाही. आता ते वाली संती आणायचंय. काय याला फोन लावून बघतो. अयो. हॅलो. बोला ना राव. कुठे रे? अरे किती वेळ लागेल तुला अजून?
हा द्या बाबा आलो 5 मिनिटात. अरे मला अर्जंट जायचं होतं, ते भुस्सा संपलाय आणि ते दुसरं एक काम होतं. लवकर ये रे तू. हा आलो लगेच आलो. हा ठेव. हा आईला या भाऊरावनी फोन करू मला गावून ठेवलंय. ती गाडी कुठं सापडायची आता? संजनाला दुसराच घेऊन येणं तरी. पण थँक्यू बरं का, तुम्ही नसते ना तर माझे काहीच कामं झाले नसते. रोज यावं लागलं असतं नगरला. आईला चुकलंच म्हणायचं माझं. काय चुकलं? अगं सारे काम तो एका दिवसात करून घेतलंय. अख्खे कामं नसतं केलं आपल्याला परत यायला भेटलं नसतं का? हा, तसं पाहायला गेलं तर मलाही आवडलं असतं. पण तुला एक सांगतो, तो काही काम असू दे काही पण, फक्त आपल्याला मेसेज करायचा. आपण एका पायावर पडतन पडत नसतो मी. आपण म्हणजे एका पायावर उभा आहे ना. हिमालयात आणि हिमालयात हा, 50 वर्ष उभं राहून तपस्या करी मी. तसं पाहायला गेलं मग तर तुमचं वय तर 60 वर्ष असायला पाहिजे. अरे देवाने आपल्याला असं वर दिलाय, कायम तरुण्य भव. दिसतो का नाही 20 वर्षाचा तरुण? हा दिसताय. चला. चल. हळू जरा. हा, तुमचं तसं नाद करणार आहे. पण काही म्हणा, बरं झालं, वाईट टेन्शन मिटलं माझं, नाहीतर ना खरंच. हॅलो भाऊराव. हॅलो. अरे प्रेम्या कुठे आहे रे तू? बाहेर? एक काम कर, आत्ताच्या आत्ता इकडे आहे. मला आत्ताच्या आत्ता तू इथं पाहिजे आणि गाडी सकट. ते काम बिम गेले तिकडं, तू लगेच गाडी आणि तू आत्ताच्या आत्ता इथं आले पाहिजेत. अरे हा बी काही नाही, लगेच आत्ताच्या आत्ता इथं आले पाहिजेत, कळलं का? अरे नारू, अरे नारू कुठे आहे तू? अरे नारू, कामच तसं होतं रे. एक काम करतो का? एक 5 मिनिटात घरी येतो का आपल्या? हा ये हा ये लवकर ये. ओके. गाडी कुठे? गाडी कुठे? गाडी काय? अरे गाडी कुठे? हरवली ना. गाडी हरवली? तू बरं नाही हरवला? अहो आई शपथ सांगतो भाऊराव, गाडी हरवली. मला चुकलं, जाऊन द्या सोडून. तू का नाही हरवला? तू का नाही हरवला? गाडी हरवली. तू का नाही हरवला? सगळ्या गावाला बिंगितो, मला बी बिंगितो. नाही. गोड बोलू गाडी नेली. सरपंच आमक तमक फलानं. शपथ. अरे वा राम. साऱ्या गावाला बिंगवणारा नारू तू. य नारू, तू म्हणजे गावातला मेन माणूस. गाडी कुठून आणली रे? कुठून आणली? शोरूम मधून आणली. शोरूम मधून आणली का चोरून आणली? भाऊराव, आपल्या बापदाचे कष्टाची गाडी, आपल्या घाम गाळून गाडी आणलेली, माहितीये का तुम्हाला? गाडी तुझ्याकडे दिलती, याच्याकडे कुठून आली? गाडी माझ्याकडे होती ना, त्याकडे कसं काय आली? शोरूम मधून आणलं. शोरूम मधून. तू मला सोड, मी ना याच्या टांगड्यात सोडली. आता तुम्ही तुमचे काय हात घाण करता भाऊराव? मी आहे ना, याला एका बुक्कीत फोडून काढतो मी आता. आपलं नाद नाही का? नाकात बुक्की फोडून टाकेल. एकाच नाकात बुक्की फोडेल. ए नारू, तू निघितून. तुला बघितलं ना, माझी तळपायाची आग मस्त घाल जाती, डोक्याची शिर उभी राहती. तू निघितून. भाऊ
भाऊराव मी काय नथनी आहे का काय? हे तो माझं तोंड बघायचं नाही तुम्हाला. फोन आला तो. हॅलो, काय काय म्हणतो प्रभाकर शेठ? हो नारायण शेठ, तुमची गाडी ना तिथं घरी आणून सोडली बरं का. काय माझी गाडी तुमच्याकडे? अहो ते सकाळी नव्हती घेतली का मी हॉटेलमध्ये. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. दोस्ती में नो थैंक यू, नो सॉरी. नो सॉरी, नो थैंक यू. मला सांगतो गाडी नेतो. दोस्ती मी न सॉरी मी थँक्यू. जाऊ का? नाही, हा भाऊराव म्हणजे काय सोपं वाटलं काय तुम्हाला? सगळ्यांना जर नाही सुतासारखं सरळ करीन ना तर आपलं नाव भाऊराव सांगणार नाही. बरं ते जाऊ द्या. मंडळी मला सांगा आजचा एपिसोड कसा वाटला? थांबा. कमेंट करा आजचा एपिसोड. आणि यांना आऱ्यासारखं करू नका. याची गाडी दुसऱ्याकडे, दुसऱ्याची गाडी तिसऱ्याकडे. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावरान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नाऱ्याची धमाल गाव बेमिसाल.